आधी लगीन कोंढण्याचं एका निर्णयाने इतिहास बदलला. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये, धुक्याने झाकलेल्या दऱ्यांमध्ये, वाऱ्याच्या आवाजात आणि किल्ल्यांच्या सावलीत एक इतिहास घडत होता. तो इतिहास राजांचा नव्हता, तो इतिहास एका मावळ्याचा होता. एक असा माणूस जो ना राजा होता ना मोठ्या सरदारांच्या घराण्यात जन्मलेला होता, पण त्याची निष्ठा, त्याची तलवार आणि त्याचं धाडस राजांसारखं होतं. त्या सिंहाचं नाव होतं तानाजी मालुसरे. तानाजीचा जन्म सातारा जिल्ह्यातील उमरठे गावात झाला. लहानपणापासूनच तो धाडसी, चपळ आणि हट्टी स्वभावाचा होता. डोंगर, दऱ्या, जंगल, किल्ले हेच त्याचं बालपण होतं. त्या काळात महाराष्ट्रावर आदिलशाही, निजामशाही आणि मोगलांचा दबदबा होता. गावोगावी लूट, अन्याय, अत्याचार सुरू होते. लोकांच्या मनात भीती होती. पण सह्याद्रीच्या डोंगरात एक स्वप्न जन्म घेत होतं, स्वराज्याचं स्वप्न. हे स्वप्न पाहिलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी. तानाजी आणि शिवाजी महाराज लहानपणापासूनच एकमेकांचे सोबती होते. ते दोघे डोंगरात भटकायचे, तलवार चालवायचे, किल्ले चढायचे, नदीत पोहायचे. तेव्हा कदाचित त्यांनाही माहिती नव्हतं की एक दिवस ते इतिहास घडवणार आहेत. हळूहळू शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारायला सुरुवात केली आणि तानाजी त्यांच्यासोबत उभा राहिला. एक सैनिक म्हणून नाही, तर स्वराज्यासाठी जीव देणारा मावळा म्हणून. तानाजीने अनेक लढायांमध्ये पराक्रम गाजवला. तो फक्त तलवारीने लढत नव्हता, तर बुद्धी, वेग आणि धाडसाने लढत होता. मावळे म्हणायचे, जिथे तानाजी पुढे तिथे पराभव नाही. पण इतिहासात काही लढाया अशा असतात ज्या फक्त जिंकण्यासाठी नसतात, तर इतिहास लिहिण्यासाठी लढल्या जातात. आणि तानाजीच्या आयुष्यात अशीच एक लढाई येणार होती, कोंढाण्याची लढाई. पण त्याआधी तानाजीच्या आयुष्यात एक आनंदाची घटना घडणार होती. त्याच्या मुलाचं लग्न ठरलं होतं. तानाजी लग्नाच्या तयारीत व्यस्त होता. घरात आनंद होता, उत्साह होता, सगळीकडे लगबग चालू होती. पण त्याचवेळी रायगडावर काहीतरी मोठं ठरत होतं. आणि लवकरच एक बातमी येणार होती जी तानाजीचं आयुष्य कायमचं बदलून टाकणार होती. कारण आता स्वराज्याला त्याची गरज होती. आणि इथून सुरू होते सिंहगड जिंकणाऱ्या सिंहाची गोष्ट. रायगडावर त्या दिवशी दरबार भरला होता. महाराजांच्या समोर किल्ल्यांचा नकाशा ठेवलेला होता. महाराज शांत होते, पण त्यांच्या डोळ्यांत चिंता दिसत होती. त्या नकाशावर एक किल्ला असा होता जो स्वराज्यासाठी खूप महत्त्वाचा होता, कोंढाणा किल्ला. पुण्याच्या जवळ उंच डोंगरावर बसलेला, भक्कम तटबंदी, कडक पहारा आणि किल्लेदार होता उदयभान राठोड. एक पराक्रमी, निर्दयी आणि युद्धात पारंगत सरदार. कोंढाणा जिंकल्याशिवाय पुणे सुरक्षित नव्हतं, आणि पुणे सुरक्षित नसताना स्वराज्य मजबूत होऊ शकत नव्हतं. महाराजांनी दरबारात पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाले, हा किल्ला जिंकणं सोपं नाही, पण ही मोहीम एकच माणूस करू शकतो. दरबारात शांतता पसरली. महाराजांनी नाव घेतलं, तानाजी मालुसरे. त्यावेळी तानाजी आपल्या गावी होता. घरात आनंदाचं वातावरण होतं. त्याच्या मुलाचं लग्न ठरलं होतं. घरात पाहुणे, तयारी, हशा, गाणी, लगबग. आणि तेवढ्यात रायगडावरून घोडेस्वार आला. त्यानं संदेश दिला, महाराजांनी तातडीनं रायगडावर बोलावलं आहे. तानाजीनं एक क्षणही विचार केला नाही. तो लगेच रायगडाकडे निघाला. रायगडावर पोहोचल्यावर तानाजी महाराजांसमोर उभा राहिला. महाराजांनी त्याला कोंढाण्याबद्दल सांगितलं. किल्ल्याची ताकद, उदयभान, पहारा आणि किती कठीण मोहीम आहे ते सांगितलं. तानाजी काही वेळ शांत राहिला. कारण एका बाजूला त्याच्या मुलाचं लग्न होतं आणि दुसऱ्या बाजूला स्वराज्य. महाराज म्हणाले, तानाजी, तुझ्या घरी लग्न आहे, मी दुसऱ्या कोणाला पाठवतो. हे ऐकताच तानाजी पुढे आला आणि इतिहासात कायमचं कोरलं गेलेलं वाक्य बोलला, आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. क्षणभर दरबारात शांतता पसरली. महाराजांच्या डोळ्यांत पाणी आलं. कारण त्यांना माहिती होतं की हा माणूस आता युद्धाला जातोय, पण परत येईल की नाही सांगता येत नाही. तानाजी घरी परतला. घरात लग्नाची तयारी सुरू होती. त्याची पत्नी, कुटुंब सगळे आनंदात होते. तानाजीनं शांतपणे सांगितलं, मला कोंढाण्याला जायचंय.
क्षणभर घरात शांतता पसरली. पण तानाजीच्या पत्नीनं एकच वाक्य म्हटलं, स्वराज्य आधी. तानाजीनं आपल्या मुलाकडे पाहिलं, त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि काहीही न बोलता वळून निघाला. तो क्षण एक वडील आणि मुलगा यांच्यातला नव्हता. तो क्षण एक मावळा आणि स्वराज्य यांच्यातला होता. तानाजी आपल्या मावळ्यांसोबत निघाला. समोर होता कोंढाणा, उंच, भक्कम, अभेद्य. समोरून हल्ला केला तर पराभव निश्चित होता. म्हणून तानाजीनं ठरवलं, आपण किल्ला कड्यावरून चढायचा. ही योजना वेडी होती, पण तानाजीसारख्या माणसासाठी अशक्य नव्हती. आता पुढे जे होणार होतं ते मराठा इतिहासातील सर्वात धाडसी युद्धांपैकी एक होतं आणि कोंढाण्याची रात्र इतिहासात कायमची लिहिली जाणार होती. कोंढाण्याची रात्र अजून संपलेली नाही. पुढे होणार आहे तानाजी आणि उदयभान यांचं युद्ध. भाग 2 पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये भाग 2 लिहा. भेटूया भाग 2 मध्ये.